शेतकरी मित्रांनो नमस्कार। आता आपलं हे जे तुरीचं आपण जे हे पीक पाहता, आता या शेतामध्ये आपल्याला चालता येत नाही, म्हणून आपण आता आधुनिक ड्रोननी फवारणी घेतो आहोत। कारण की यामध्ये चालता पण येत नाही। आपण जर पाहत असाल तर ह्या प्रकारच्या ह्या शेंगा आहेत आणि पहा, आपण याला एकदम क्लोज घे, आपल्याला जर दिसत असेल तर ह्या शेंगा पहा आणि याचं झाडाची हे पण पाहू शकता आपण। दीड फुटावरती अंतर आहे आणि हे झाड पाहू शकता आपण, कितीतरी भयानक हे झाड आलेलं आहे। आणि हे झाड अर्ध इकडून पडलेलं आहे आणि अर्ध तिकडून पडलेलं आहे। तर या शेंगा जे आहेत, हे जे वाण आहे ग्रीन गोल्ड कंपनीचं गोल्ड 100 म्हणजे ज्याला गोल्ड 100 हे जे वाण आहे हे आहे। आणि याच्या ज्या सिरीज जे आहे, आपण हे जे सिरीज पाहता याला पहा, फार लांब अशा शेंगा लागतात आणि शेंगीची साईज पण एकदम क्लोज म्हणून घे। आपण जर पाहत असाल तर 5 दाण्यांच्या शेंगा, 5 सोले म्हणजे ज्याला आपण म्हणतो, याच्या शेंगा ह्या जास्त आहेत आणि दाणा हा एवढा टपोरा आहे। हे शेंग पण एवढी भरली आहे की भयानक जबरदस्त आहे। आपल्याला यावर्षी अंदाजे उत्पादन या तुरीमध्ये आपल्याला 15 क्विंटल एकरी उत्पादन अपेक्षित आहे। उत्पादन एका एकरामध्ये 1 किलो बियाणे आणि त्यापासून उत्पादन जवळपास 15 क्विंटल तर हे आहे अपेक्षित आहे। आणि आपण जर पाहत असाल तर हा जो प्लॉट आहे, आता आपण स्क्रीनवरती पाहता शेतकरी मित्रांनो पहा, यामध्ये आपल्याला कुठेही चालता येत नाही आणि यामध्ये माणसाला तर म्हणजे ट्रॅक्टर वगैरे हे अवजारा तर चालतच नाहीत, पण आपल्याला यामध्ये फवारणीसाठी आता ड्रोनचा वापर करावा लागत आहे। कारण की यामध्ये जर साधारण जर माणसानं जर चालतो म्हटलं तर ते आपल्याला सहज आणि म्हणजे शक्य नाही आहे। तर हे या प्रकारचं हे आहे। आणि आता आपण जे पाहू आता म्हणजे यामध्ये जे फवारणी करायचं आहे आपल्याला ड्रोनने करायचे आहे। आणि आपण पाहता आता यामध्ये आपल्याला आपण जे औषधी वापरणार आहोत, एक आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशक घ्यायचं आहे। नेटिव्ह बायर कंपनीचं जे नेटिव्ह आहे हे घेऊ आणि एक स्ट्रेप्टोसायक्लिन हे जे औषधी आहे आपण अँटीबायोटिक म्हणून घेऊ। कारण की झाडावरील ताण स्ट्रेस हा कमी करायसाठी आपल्याला घ्यायचा आहे। आणि जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असते त्यासाठी आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन हे घ्यायचं आहे। यासोबत आपल्याला बायर कंपनीचा आपण वायोगो घेणार आहोत। आपण कुठलंही औषध घेऊ शकता, परंतु माझं असं मत आहे की आपण कोरॅझन जो क्लोर एंट्रॅनिलिप्रोल आहे हा कंटेन जर आपल्याला स्वस्त जर मिळत असेल, सुमिटोमोचंही आहे, फार चांगला आहे, चांगले रिझल्ट आहेत, आपण त्याही कंपनी घेऊ शकता। बऱ्याचशा कंपनीने क्लोर एंट्रॅनिलिप्रोल 17.8 SL हा कंटेन काढलेला आहे, आपण ते पण घेऊ शकता। परंतु माझं असं मत आहे हा जो क्लोर एंट्रॅनिलिप्रोल आणि वायगोमध्ये असणारा टेट्रॅनिलिप्रोल हा जो कंटेन आहे हाच घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये आपल्या अळीचं नियंत्रण हे आपल्याला करता येईल आणि चांगल्या प्रकारे दीर्घकालीन नियंत्रण आपल्याला ठेवता येईल। हे या प्रकारचा आहे। आता आपण पाहत असाल तर आपण हा जो प्लॉट आहे हा पाहला, फार चांगल्या प्रकारचा आहे। शेतकरी मित्रांनो पहा, सतीश गुंगळ ॲग्रीटेक मध्ये मी सतीश गुंगळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो। जर आपण माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल किंवा प्रथम असाल तर नक्की आपण चॅनलला सबस्क्राईब करा। कारण की जेणेकरून आपल्याला नवीन व्हेरायटी, नवीन वाण, नवीन प्रयोग जे शेतकरी करतात किंवा आपणही जे करतो आपण आपल्या चॅनलवरती द्यायचं काम करतो। आणि हे जर माहिती आपल्याला आवडली नक्की लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। यासाठी आपल्याला आता आपण पुढचं हे पाहू, पूर्ण आता ड्रोननी फवारणी कशी होते ते पाहूया।
तो आता लागलो वाटते रे ते. तर शेतकरी मित्रांनो, ही या प्रकारची माहिती होती. आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करून आता ड्रोननी फवारणी आपण पाहिली. तर ही या प्रकारची माहिती आहे. जर आपल्याला ही माहिती जर नक्की आवडली आणि या तुरीचं आणि अशा बऱ्याचशा आपण तुरीच्या वाणांची आता माहिती आपल्याला देणार आहोत, तर आपल्याला यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ किंवा पुढील माहिती जी असेल आपल्याला हे माहिती मिळवण्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती आपण क्लिक करा, जेणेकरून आपल्याला सगळ्या माहिती माझे नोटिफिकेशन जोही मी आपल्याला जे माहिती देणार व्हिडिओ टाकणार ते आपल्याला पोहोचतील, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि आपल्याला इतरही शेतकऱ्यांना या प्रकारची नवीन माहिती किंवा चांगल्या व्हेरायटी वाणं हे आपल्या शेतकरी बांधवांना इतरही बांधवांना माहीत पडले पाहिजे. त्यासाठी या व्हिडिओला आपण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.